शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं पवारांवरती नाव न घेता हल्ला चढवला आणि तो नेमका मार असा होता, आपल्याकडे ज्याला मुका मार असा शब्द आहे, की रक्त तर आलेलं दिसत नाही पण ते ठणकत राहतं आणि त्याचे वळ उमटलेले असतात. मी मुका मार म्हणतोय, कोणाला कदाचित हे राजकीय वाटू शकेल, पण मी पहिल्यांदा ते स्पष्ट करतो की जो मुद्दा मला उपस्थित करायचा आहे शेतीच्या संदर्भातला, तो राजकीय नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं यांनी शरद पवारांनी शेतीसाठी काय केले असं जे आम्ही शीर्षक दिलेलं आहे. शरद पवार असा शब्द मोदींनी उच्चारला नाही. केंद्रात कृषी मंत्री होते आणि त्यांनी शेतीसाठी काय केलं असं त्यांनी ते वळणावळणानं विचारलेलं आहे. त्याही पेक्षा ज्याला मी मुकामार म्हणतो तो असा, राजकीय दृष्ट्या त्यांना शरद पवारांशी किती भांडायचे किंवा किती नाही, काय कॉम्प्रोमाइज करायचे, ह्याची चर्चा राजकीय विश्लेषकांनी काय पद्धतीनं करायची ती करावी. शेतीच्या बाबतीमधला आमचा आरोप असा होता की जे कृषी कायदे 3 आणलेले होते मोदी सरकारने, आणि त्याला ह्या सगळ्यांनी विरोध केला होता. शरद पवारही त्याच्यामध्ये आघाडीवरती होते. राजकीय चतुराई दाखवत 1 वर्षभर चाललेली ही जी रस्त्यावरची झुंडशाही होती, दुसऱ्यांचं संचार स्वातंत्र्य नाकारणारी ही जी संविधान मोडणारी जी गोष्ट होती, ज्याला हे सगळे सपोर्ट करत होते, पाठिंबा देत होते, त्याच्यामध्ये शरद पवार सुद्धा होते. या 3 कृषी कायद्यांना की जे की शेतीच्या हिताचे कसे आहेत हे वारंवार पटवून दिल्याच्या नंतर सुद्धा पटवून घ्यायची किंवा ऐकायची यांची तयारी नव्हती. काले कानून, त्याच्यामध्ये काला काय सांगा म्हटलं तर यांनी आजता काय सांगता आलेलं नाहीये. पण मोदींनी राजकीय चतुराई दाखवली. शेतीच्या मुद्द्यावरती आम्ही त्याला किती विरोध करू, म्हणजे कृषी कायदे वापस घेण्याची जी खेळी होती ती राजकीय दृष्ट्या यशस्वी असली तरी शेतीच्या दृष्टीनं मात्र अतिशय घातक आहे असं आमचं तेव्हाही म्हणणं होतं, आजही म्हणणं आहे. तो विषय बाजूला, त्याची चर्चा आपण नंतर करू. कृषी कायदे वापस घेतल्याच्या नंतर त्याच्यानंतर जी गोष्ट आहे की MSP की लीगल गॅरंटी चाहिए असं जे ते ज्यांचे घुटण्यामध्ये डोके असे ते कृषी आंदोलनवाले जे म्हणत होते ना सगळे, ते सगळे नंतर गायब झाले. कारण की त्याच्यानंतर लगेचच जिथं हा मुद्दा मोदींनी नेमका उपस्थित केलेला आहे आणि शरद पवारांची बोलती बंद केली किंवा मुका मार दिला असं आम्ही म्हणतो, जी MSP जाहीर केलेली होती त्याचे भाव कसे वाढलेले आहे. म्हणजे 2004 ते 14च्या दरम्यान शेतमालाचे MSPचे जे भाव शरद पवार कृषी मंत्री असताना UPAने जाहीर केले त्याच्यापेक्षा महागाई गृहीत धरून सुद्धा 2014 ते 2019 आत्ता 23 पर्यंतची गोष्ट आहे, हे कसे वाढलेले आहेत ह्याची अगदी आकडेवारी सगळं ज्योतिरादित्य शिंदे यांनी अविश्वास ठरावाच्या वेळेस सगळी चिरफाड UPAची करून ठेवलेली होती. तोच धागा पुढे पकडून मोदींनी जो आकडा समोर टाकलेला आहे की या MSP प्रमाणे शासकीय खरेदी प्रोक्युरमेंट जी आहे ती धान्यांच्या बाबतीमध्ये किती आणि कशी आहे, आणि हे UPAच्या काळात का नाही झालं. आता नेमकं लक्षात घ्या, मोदींनी मुका मार पवारांना दिलेला आहे तो कुठे ते लक्षात घ्या. जेव्हा की पवार असं म्हणत होते की त्यांना शेतीतलं कसं कळतं, ते जाणते राजे, बाकीचं राजकीय दृष्ट्या काय असायचं ती वेगळी गोष्ट. पवारांच्या पक्षाचे किती खासदार आहेत किती नाही, पवारांना महाराष्ट्रात कधी स्वतःच्या जीवावर 145 आमदार निवडून नाही आणता आले वगैरे वगैरे, ही सगळी टीका दुसरीकडे. पण पवारांचं कृषी क्षेत्रावरचं जे निर्विवाद असं वर्चस्व होतं त्याच्यामध्ये सहकार, तो विषय मी नंतर घेतो मुद्दा. आणि नेमके त्याच्याच बाबतीमध्ये 4 ते 14 या कालखंडामध्ये तुम्हाला शेतकऱ्याकडचा माल ज्या आणि जशा पद्धतीनं खरेदी करता आला नाही तो तशा जास्त संख्येनं सुद्धा, आणि आता रक्कम तर जास्त असणारच कारण की महागाई वाढलेली होती. ह्या सगळ्याचा अतिशय चलाखपणे उपयोग करून शिर्डी म्हणजे पवारांचे जे पश्चिम महाराष्ट्र आणि ते नगरसारखा जो जिल्हा आहे उत्तर महाराष्ट्रातला, पवारांचं राजकीय रणक्षेत्र, लाडकं रणक्षेत्र म्हणूयात आपण, पवारांचे नातू त्याच नगरमधून आमदार आहेत रोहित पवार, त्या ठिकाणी जाऊन मोदींनी म्हणजे त्यांच्या होम पिचवर जाऊन बॅटिंग केल्यासारखं, आणि नेमके हे आकडे दाखवलेत पवारांच्या समर्थकांना. मी राजकीय समर्थक म्हणत नाही. शरद पवारांच्या कृषी धोरणाच्या बाबतीमध्ये ते शरद पवारांचे असे मी म्हणत नाही, ते पार अगदी नेहरूपासून चालत असलेलं समाजवादी भीकवादी जे आर्थिक धोरण आहे शेतीचं, शेतकऱ्याला लुटायचं आणि शेतकऱ्याच्या मदत म्हणून त्याच्या झोळीमध्ये काहीतरी टाकायचं, ह्याचे जे सगळे समर्थक आहेत, सूट सबसिडी द्यायची, खताची सबसिडी द्यायची पण ती कारखानदारांना कशी मिळावी अशी व्यवस्था करायची, किंवा बाकीचे कितीतरी गोष्टी आम्ही त्याच्यावरती खूप व्हिडिओ केलेले आहे. हे सगळं धोरण जे आहे हे जे आतापर्यंत राबवलेलं होतं, आणि विशेषतः पवार कृषी मंत्री असताना इतकं दीर्घकाळ भारतामध्ये कोणाला एक खातं मिळालेलं नव्हतं.
पवार कृषी मंत्री असताना त्या काळामध्ये शेतीसाठी जी धोरणं राबवल्या गेली आणि याच्यातून प्रत्यक्ष शेतकऱ्याचं किती धान्य खरेदी केलं आणि शेतकऱ्याच्या पदरात किती पैसे पडले याचे आकडे जेव्हा मोदींनी समोर टाकले, आता त्याला द्यायला उत्तर पवारांना नाही. म्हणजे तुम्ही जी गोष्ट म्हणत होता ती तुमच्यावरच उलटून दाखवली. तुम्ही ज्या गोष्टीने शेतकऱ्याचं कल्याण केलं असं म्हणत होता ते तुमच्यापेक्षा जास्त संख्येनं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत मी कसं पोहोचवले हे जेव्हा मोदी सांगतायत आकड्यानिशी, त्याला द्यायला पवारांना आणि पवारांच्या अराजकीय समर्थकांना, मी परत अराजकीय शब्द यासाठी वापरतो की हे डावे, लिब्रांडू, कम्युनिस्ट हे सगळे जे कृषी आंदोलनामध्ये पुढे होते, अगदी खलिस्तानवादी होते, अर्बन नक्षल होते, सगळे होते त्याच्यामध्ये, या सगळ्यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता तो पूर्णतः प्रत्यक्ष कृतीतून आणि आकड्यातून मोदींनी खोडून काढला. मोठ्या प्रमाणामध्ये धान्याची खरेदी शासकीय पातळीवरती करण्यात आली. त्याला दिलेला भाव पण जास्त होता. राजकीय फायदा तर मोदींनी घेतलाच. कृषी कायदे वापस घेतले, ते पूर्णपणे आंदोलन मोडून काढलं. त्याचा राजकीय फायदा म्हणून उत्तर प्रदेशमध्ये त्यांना स्पष्ट बहुमतानं निवडणूक जिंकता आली. आणि किंवा त्या सगळ्या जाट प्रदेशामध्ये, ज्याच्यामध्ये पंजाब आहे, त्याच्यामध्ये हरियाणा आहे, राजस्थानचा काही भाग आहे आणि पश्चिमी उत्तर प्रदेश, सगळा ज्याला जाट लँड असं म्हणतात, या सगळ्यातून आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध करता आलं मोदींना. आणि दुसरीकडून आकडे सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष शिर्डीला येऊन जे आकडे दिले. आणि जो पुढचा मुद्दा आहे सहकाराचा, तो लक्षात घ्या. पहिल्यांदाच केंद्रीय पातळीवरती सहकार नावाचं खातं तयार झालं. ते मंत्रालयाला जोडलं गेलं. अमित शहा त्याचे मंत्री आहेत. त्यांनी 1.5 लाखच्या जवळपास भारतभरच्या महत्त्वाच्या सहकारी संस्थांची यादी करून त्यांना एम्पॉवरमेंट करण्याची एक वेगळी योजना मांडली, जी पवारांना अख्ख्या आयुष्यात करता आलेली नव्हती. म्हणजे एक लक्षात घ्या, ज्या कृषी आंदोलनाच्या नावाखाली सगळ्यांना राजकीय फायदे घ्यायचे होते, मोदींनी नेमके तेच कृषी कायदे मागे घेतले आणि ह्यांचे दात यांच्याच घशामध्ये घातले. आणि दुसरं, जो पवारांना मुका मार दिलेला आहे तो असा की पवार ज्या सहकार क्षेत्राच्या नावानं उड्या मारत होते किंवा पवार ज्या सहकाराच्या नावानं त्यांचं कसं त्याच्यावरती वर्चस्व आहे आणि शेतकऱ्यांचं हित या मार्गातून कसं झालेलं वगैरे वगैरे सगळं सांगितलं जात होतं. अमित शहानी नेमकं त्याच सहकार क्षेत्राची पूर्णपणे पुनर्मांडणी, एखादी कॉर्पोरेट कंपनी जशी असती त्या स्पर्धात्मक पातळीवरती हे सगळे जे सहकारी उद्योग आहेत ते कसे उभे राहावेत, त्यांना परकीय बाजारपेठ कशी उपलब्ध व्हावी, निर्यात कशी वाढावी, अशा काही वेगळ्या योजना राबवल्या. ह्या सगळ्या योजना ज्या पारंपरिक पद्धतीनं पवारांसारखे राजकारणी शेतकीला आणि शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागाला तिकडे नेऊ पाहत होते, त्याला पूर्णपणे बदलून एक नवी दिशा देण्याचं काम अमित शहा करत आहेत. मोदी तर प्रत्यक्ष सरकारी खरेदी, ज्याच्यावरती ह्यांचा सगळा जीव होता आणि भर होता, ती पण कशी जास्त झाली हे पण आकड्यानिशी सांगतायत. आणि दुसरीकडून ज्या सहकारी क्षेत्राचे एवढे गोडवे गायले जात होते ते सहकार क्षेत्र पूर्णपणे बदललं कसं आहे हे आकड्यानिशी. आणि त्याचं जे बजेट आता नवीन डिक्लेअर झालेलं आहे 6,000 कोटीचं, आकडे तर तुम्हाला ज्याला रस आहे त्यांनी आवर्जून ते तपासून पहा. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये पवार चेकमेट होऊन गेलेले आहेत. राजकीय दृष्ट्या तर व्हायचं ते झालेलंच आहे, त्याच्यावरती मला हा व्हिडिओ करायचा नाही. पण शेतीचा जो मुद्दा होता त्या मुद्द्यावर जेव्हा की पवार कृषी मंत्री असताना पवारांनी कापसाला निर्यात बंदी लादली होती, कारण की त्यांच्याच मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी मुरासोली मारन हे वस्त्रोद्योग मंत्री होते आणि त्यांचे सगळे हितसंबंध ह्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये अडकलेले होते. त्यांच्या हितासाठी म्हणून पवार सारख्याने, उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला, कापसाच्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. परिणामी कापसाचे भाव पडले म्हणून कमी म्हणजे स्वस्तामध्ये कच्चा माल ह्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीला, सूत उद्योगाला उपलब्ध झाला. त्याला तो उपलब्ध व्हावा, त्याचं भलं व्हावं म्हणून पवार सारख्यांनी शेतकऱ्याचा गळा कापण्याचं काम केलेलं होतं. आणि वरती सांगताना मात्र आम्ही शेतीचं भलं कसं करतो ते सांगत होते. ह्याच्या नेमकं उलट मोदी एकीकडून सरकारी पातळीवरची खरेदी कशी आहे ते पण सांगतायत, MSP पण वाढलेली आहे, प्रत्यक्ष खरेदी पण वाढलेली आहे. दुसरीकडून अमित शहा सारखे ज्यांचा पूर्णपणे व्यावसायिक पातळीवरती डोकं चालतं ते सगळे लोक ह्या सहकाराला पूर्णपणे व्यावसायिक रूप देत आहेत. आणि ह्या कुठल्याच गोष्टी पवारांना कधी जमल्या नाहीत. पवार फक्त तो सहकाराचा खुळखुळा शेतीसाठी वाजवत राहिले, प्रत्यक्षामध्ये त्याचा कुठलाच फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळाला नाही.
पण यात आता नेमका पवारांच्या हातातला हाच सहकाराचा खुळखुळा मोदी आणि अमित शहानी काढून घेतला आणि त्याचे फायदे सर्वसामान्य शेतकऱ्याला कसे पोहोचतात हे मोठा आवाज करून प्रत्यक्ष शिर्डीमध्ये येऊन ते सांगतात. ही महत्वाची गोष्ट. पवारांच्या त्यांच्याच विषयामध्ये गेम करण्याचं काम म्हणजे तुमच्याच होम पिचवर यायचं, तुमच्याच आखाड्यात यायचं, तुमच्याच गल्लीत येऊन तुम्हाला चितपट करून दाखवायचं, अशा पद्धतीचं म्हणजे प्रत्यक्ष बारामतीला येऊन तिथल्याच मातीमध्ये कुस्ती खेळून त्यांना चितपट करायचं काम मोदींनी करून दाखवलेलं आहे, अमित शहानी करून दाखवलेलं आहे. पवारांच्या राजकीय समर्थकांचं काय असायचं ते असो, पण पवारांच्या कृषीविषयक धोरणाच्या बाबतीमध्ये जे त्यांचे समर्थक होते तेही या निमित्तानं चितपट झालेले दिसून येत आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद.